देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे. सिरियल लायर असा शब्दप्रयोग केलेला आहे. सतत खोटे बोलणारे विरोधक आहे असं म्हणतात. ते तुम्हाला चुकीचं ऐकायला मिळालं असेल. भाजप आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे स्वतःच सिरियल लॉयर आहेत आणि त्याच्यामुळे अशा वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. खोटं बोलण्यालाच हे लागतं. महिला बिलाच्याबद्दलचं ज्या पद्धतीनं लोकांना भ्रमित करण्याचं काम ते करतात आहे. 2023मध्ये 21 सप्टेंबर 2023ला महिला बिल पारित झालेलं आहे. राष्ट्रपतीची सही झालेली आहे. त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. 2024मध्ये तुम्हाला लागू करायला कोणी थांबवलं होतं? आज 181 महिला सभागृहात आपल्याला पाहायला मिळाले असते. यांनी सांगितलं की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. आता ते म्हणतात की आम्ही घराचे पहिले गणना करतो आहे. आणि तुमच्याजवळ सगळं रेकॉर्ड आहे. घरं किती आहेत, महानगरपालिकेकडे आहे, ग्रामपंचायतीकडे आहे, नगरपालिकाकडे आहे. पण खोटं कोण बोलत आहे? बहुजनावर सातत्यानं अन्याय करणारी जी मानसिकता होती ती आज सत्तेमध्ये आहे. आणि ही सत्तेतली मानसिकता बहुजनांकडून त्याच्या तोंडातला घास हिसकण्याचा प्रयत्न करतात आहेत. आणि म्हणून स्वतःच ते खोटं बोलतात. आणि म्हणून ह्या खोट्या बोलणाऱ्या लोकांना आता जनतेने ओळखून घेतलेलं आहे. आणि भाजपपासून लोक कंटाळलेली आहेत. अशी परिस्थिती आज आहे. काल तोड महाजनांसंदर्भातला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. तो काँग्रेसनेही ट्विट केलेला आहे, वेगवेगळ्या पेजेसवर टाकला आहे. काय पाहतो? हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे. आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण काल फडणवीसाच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं. आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं. आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. हे महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून. तोडसाम जे आमदार आहे यवतमाळ जिल्ह्यातले त्यांनी म्हटलं की यवतमाळमध्ये आदिवासी मुली बेपत्ता होण्याचा जो आरोप केला आहे भाजपनी तो खोटा आहे असं काही नाही. भाजप जिल्हाध्यक्षांचाच दावा त्यांनी खोटा ठरवला आहे. मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रात एक यवतमाळच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून मुली लापत्ता होतात. मुंबई नागपूरसारख्या शहरामध्ये सुद्धा मुली लापत्ता होतात. आणि आपण पाहिलं अनेक तक्रारी आहेत जिथं राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री राहतात. आणि म्हणून अशा या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा आकडा मागच्या काळातही आला होता की हजारो महिला बेपत्ता आहेत, हजारो मुली बेपत्ता आहे. पण सरकार हे दाबते आहे. खऱ्या अर्थानं मुलगी असो की महिला असो या महाराष्ट्रामध्ये तिचा सन्मान झाला पाहिजे. पण आज महाराष्ट्रामध्ये जी भाजपची सरकार आहे त्या भाजपच्या सरकारकडून महिलांचा सातत्यानं अपमान होताना आपण पाहतो आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की यवतमाळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुली आणि महिला लापत्ता होताना आपण पाहतो आहे. निष्पाप जीवाचं बलिदान विसरलं जाणार नाही असं पहिलगामला 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी. मला एक नाही अशा मोठ्या मोठ्या घोषणा करणारा प्रधानमंत्री आणि मी सोडणार नाही वगैरे वगैरे जे 3 आतंकवादी मारले गेलेत ऑपरेशन सिंदूरमध्ये ते खरं आहे की खोटं आहे? आपण आज जागतिक पातळीवर असं पाहिलं चित्र की इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये ज्या देशाला काँग्रेसच्या काळामध्ये पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र घोषित केलं होतं ते आता पाकिस्तान या युद्धामध्ये समझोत्याची भूमिका करून शांतीदूत म्हणून पुढं चाललेले आहेत. आणि आपले स्वयंभू विश्वगुरू ओ दीदी आणि महिलाचा अपमान करताना आपण निवडणुकीच्या प्रचारात पाहतो आहे. हे दुर्भाग्य आहे की अशा पद्धतीचा प्रधानमंत्री आपल्या देशामध्ये जो झालेला आहे त्या प्रधानमंत्र्यांनी या भारताचीच मान खाली घालवली आहे असं चित्र आपण पाहतो आहे. NDAकडे 2/3 बहुमत नाही असं विरोधक म्हणत आहेत. त्यांचा चेहरा समोर आल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आणि 1 कोटी महिलांच्या सह्या राहुल गांधीच्या तोंडावर माराव्या लागतील असंही फडणवीस म्हणाले. हे सत्तेचा माज जो आहे ना तो माज आहे. यांना ना लोकशाही मान्य आहे, यांना ना संविधान मान्य आहे. आणि आम्हीच आता अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत ही भावना आता फडणवीसांच्या आणि भाजपच्या डोक्यात आलेली आहे. त्यामुळे गर्व आहे
आणि ह्या गर्वाचं घर खाली जनता करेल अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.